सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत ललित रंग हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक. त्याच्यामधला पहिला लेख आपण वाचत आहोत, ज्याचं नाव आहे धागा. काल आपण बघितलं की धागा हा पतंगासाठी पण किती उपयोगी आहे. याला मांजा म्हणतात. त्या मांजामुळेच हा पतंग वर आकाशामध्ये जाऊ शकतो. तर आता पुढे विद्याताई काय म्हणतायत ते बघूया. असाच आणखी एक चिवट धागा आहे पॅराशूटचा. तो नायलॉनचा असतो, खूप महत्त्वाचा. उडत्या विमानाचे इंजिन बंद पडले किंवा काही संकट आले तर वैमानिक पॅराशूटच्या मदतीने जमिनीकडे येतात. ठराविक वेळाने पॅराशूटची छत्री उघडते आणि मजबूत दोरांच्या साहाय्याने वैमानिक प्रवासी सुखरूप जमिनीवर उतरतात. असा हा जीवनदान देणारा धागा. तो एका विशिष्ट पद्धतीनं बनवला जातो. त्याला प्रथम वाफ देतात, मग आतल्या गाभ्याला म्हणजे कोर भाग जो असतो त्याला 6 ते 7 नायलॉनच्या दोऱ्या घट्ट बांधलेल्या असतात आणि वरच्या भागाला 32 ते 36 नायलॉनच्या दोरींचे पीळ असतात. त्यामुळे हा पॅराशूटचा नायलॉनचा दोर तुटत नाही. धाग्याचं हे अगदी वेगळं रूप आहे. धाग्याचं सुद्धा कुटुंब असतं बरं का. मोठा भाऊ दोर, पिळदार शरीरयष्टीचा, जिममध्ये शरीर कमावल्यासारखा घट्ट. असं शरीर कमवायला त्यालाही कष्ट घ्यावे लागतात. दोरखंड अनेक धाग्यांचा बनतो. त्याला पिळतात, ठेचतात, परत पिळतात, तेव्हा तो मजबूत होतो. वनस्पतीपासून किंवा कृत्रिम धाग्यांपासून बनतो तो धागी दोर. तारांपासून बनतो तो तार दोर. असे हे दोघं भाऊ. यांचंसुद्धा ताम्र पाषाण युगापासून म्हणजे जवळजवळ इसवी पूर्व 4000 वर्षांपासून अस्तित्व आहे. जिथे सागर, किनारे, बोटी, तिथे दोरांचं वास्तव्य. दोराचा अतिशय चांगला उपयोग इजिप्शियन संस्कृतीने केला. तत्कालीन दोर खजूर, आंबाडी, पपायरस, चांबडे यापासून बनवलेला होता. हजारो कामगारांनी या दोराच्या सहाय्याने जड दगड खेचत आणले आणि पिरॅमिड उभारलं. त्यामुळे एका महत्त्वाच्या जुन्या संस्कृतीचं रक्षण झालं. दोराची पत्नी ती दोरी. देहयष्टीने सडपातळ, नाजूक. तिची उपस्थिती सर्वत्र असते. अगदी धुणं वाळत घालण्यापासून ते वाणी सामानाच्या पुड्या बांधायला ही हवीच. केरसुणी बांधायची आहे, घ्या दोरी. धान्याचं पोतं वरून शिवायचे, आणा दोरी. वजन कमी करायचे, मारा दोरीवरच्या उड्या. दोरीसुद्धा प्राचीन काळापासून म्हणजे 50,000 वर्षांपूर्वीच्या निएंडरथल काळापासून अस्तित्वात आहे. दोराची बहीण ती सुतळी. अंगाने बारीक, रंगाने पिवळी, पण आतल्या गाठीची. इस्टेटीवरून भांडण झालं की सुतळी एवढासुद्धा तुकडा देणार नाही असे शब्द ऐकू येतात. सुतळीचा भाऊ गोफ. स्वभावाने साधासुधा, सात्विक म्हणून लहान बाळाच्या कमरेला बांधतात. बाळाच्या गळ्यात जिवती बांधायला गोफच हवा. पण गोफाची गोफण होऊन शेतकऱ्यांच्या हातात गेली तर धान्य खायला येणाऱ्या पाखरांचं काही खरं नाही. सूत हे दोर किंवा दोरीचे इरसालपूर. प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा याला कुठून पत्ता लागतो कोण जाणे. त्यांचं जमवायला सूत हजर. राजकारण्यात भांडणं झाली तरी मागल्या दाराने ती मिटवायला आणि त्यांची दिलजमाई करायला हा हजर. आता सुतावरून भाताची परीक्षा कशी करतात कोण जाणे. कुणी बेशुद्ध पडला तर ते सूतच त्याच्या नाकाशी धरतात. हे सूत श्वासोश्वासाने हललं तर माणूस जिवंत आहे हे सारं समजून घेतलं. पण एवढ्याशा सुतावरून स्वर्गाला कसं जातात ते काही समजत नाही बुवा. आता कुटुंबातील धागे सगळ्यात महत्त्वाचे असतात ते नात्याचे धागे.
आई, वडील, बहीण, भाऊ, पती, पत्नी आणि मुलं, काका, मावशा, मामा आणि त्यांची मुलं, ही सारी नाती म्हणजे हे धागे जपले तर ते माया ममतेचे रेशीम धागे बनतात. ते फार जपावे लागतात. कुठे भांडणाची, कडवट बोलण्याची गाठ बसू नये, गुंतागुंत होऊ नये म्हणून सारी नाती सावधपणे सांभाळावी लागतात. नाहीतर हे धागे इतके नाजूक असतात की गैरसमजांच्या गुंतागुंतीने क्षणात दुरावतात. पण हे धागे जपले तर मात्र हे विश्वची माझे घर असं वाटतं. आपले मन, विचार हेही अदृश्य धागेच, सतत आपल्याला गुंतवून ठेवणारे. त्यांच्याबद्दल लिहायचं तर तो एक स्वतंत्र विषयच होईल, पण त्यांनाही जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. तर असा हा धागा प्राचीन काळापासून आपल्याशी नातं जोडणारा, इतर धाग्यांना जवळ घेऊन वस्त्ररूपाने मानवाच्या जीवनात अढळ स्थान मिळवणारा. म्हणूनच कवींच्या काव्यातून, चिंतनातून तो प्रकट झाला आहे. तिथे त्या धाग्याची आणखीनच नवी सुंदर रूपे दृष्टीला पडतात. श्रेष्ठ कवी ग. दी. माडगूळकर यांना वाटतं की आपला जीवनपट सुखदुःखांच्या धाग्यांनी विणला आहे आणि त्यातही सुखाच्या धाग्यांपेक्षा दुःखाच्या धाग्यांचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच ते आपली भावना पुढील शब्दात व्यक्त करतात. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, चरतारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे. कोणाला वाटतं जीवनरूपी वस्त्र हे सत्व, रज, तम या त्रिगुणात्मक धाग्यांनी विणलं आहे, तर कोणाला वाटतं आपलं आयुष्य भूत, वर्तमान, भविष्य या धाग्यांनी गुंफलं गेलं आहे. कविश्रेष्ठ पी. सावळाराम यांनी तर विश्वंभर पांडुरंगाला पहिला विणकर होण्याचा मान दिला आहे. ते म्हणतात, अक्षांशांचे रेखांशांचे उभे आडवे गुंफून धागे, विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणले पांडुरंगे. विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरूया, धागा धागा अखंड विणूया. अध्यात्मात उच्च पदाला पोचलेल्या संत कबीरांनी वेगळेच धागे जाणवतात. ते म्हणतात, इडा पिंगला ताना भरणी, सुशमन तारसे बीनी चदरिया, बीनी रे बीनी चदरिया. योग मार्गातील इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्या जागृत होऊन अध्यात्ममार्गी व्यक्तीची कुंडलिनी ब्रह्मरंध्रापर्यंत पोचते आणि मोक्षप्राप्ती होते. मोक्षाप्रत नेणाऱ्या इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्यांना त्यांनी धाग्याची उपमा दिली आहे. अध्यात्ममार्गी कबीर स्वतः उत्कृष्ट विणकरही होते. म्हणूनच त्यांनी धाग्याला सुंदर उपमा दिली आणि त्याचं नातं मोक्षप्राप्तीशी जोडलं. आपणही अंतर्बाह्य विश्व व्यापणाऱ्या धाग्याचे नित्यस्मरण करूया आणि म्हणूया, धागा धागा अखंड विणूया. विद्याताई, खरंच खूप छान लिहिलं आहे. छोटीशी वस्तू किंवा छोटीशी गोष्ट धागा जी आपल्या रोजच्या जीवनात आहे त्याच्याबद्दल किती सुंदर वर्णन केलं आहे तुम्ही. धन्यवाद. मंडळी, हा जो लेख आहे विद्याताईंचा तो अभूतपूर्व या मासिकात आणि आकाशवाणीवर देखील प्रसारित झालेला आहे. तर उद्या आपण त्यांच्या दुसऱ्या एखाद्या लेखासह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.